हाय गाईज, परत स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. येस, आज आहे संडे आणि आज आम्ही जस्ट चाललेलो आहोत बाहेर थोडंसं फिरायला. कारण गेले एक आठवडा झाला परत पुण्यामध्ये इतका पाऊस चालू झालेला आहे आणि मला खूप वैताग आला घरी बसून बसून. कारण वर्क फ्रॉम होम पण आहे पावसामुळे आणि विकेंडला पण आम्हाला कुठेच जाता येत नाही आहे. सो फायनली आज ऊन पडलेलं आहे छान, तर म्हटलं मस्त बाहेर जाऊ, थोडंसं असंच फिरू. काही काम नाही आहे, थोडंसं भाजीपालाच आणायचं आहे, बाकी असंच फिरणार आहे आम्ही टंगळ करत. आणि आज संकष्टी आहे, उपवास पण आहे, स्वयंपाक पण नाही आहे मला जास्त. सो म्हटलं आज आपण फिरू, तर तुम्ही व्लॉग बघत राहा. सो हे गाईज, फायनली आम्ही चाललो. बघू शकतो मस्त ऊन पडलेलं आहे, इतकं छान वातावरण झालं ना आज. खूप दिवसानंतर यार ते पाऊस दमट म्हणजे पावसाळा पण आवडतो, पण ते कंटिन्यू पाऊस असलं की थोडंसं पाणी साठतं, चिकचिक होतं. सो तसं काइंड ऑफ वेदर नाही आवडत मला. सो आम्ही आता चाललो आहे. पहिला आम्ही बघू, काहीच ठरलेलं नाही आहे कुठे जाणार आहे आम्ही. सो बघू, तुम्ही ब्लॉग बघत राहा. खूप नाही यार, छान वाटते, मस्त वाटतं आज. काहीच आम्ही आलो आहे झुडिओमध्ये, कारण झुडिओमध्ये सेल चालू आहे असं खूप साऱ्या रील्समध्ये बघितलं होतं आणि बघतो आम्ही. अजून काही पसंत नाही केलं, तुम्हाला दाखवते की किती व्हरायटी आहे ते. कारण तू हे आहेस नाही बघा, इतकी व्हरायटी आहे. आणि दिनेश म्हणतो मला काहीच पसंत पडत नाही. हा मुलगा जो सोडून पाडतो आहे, फक्त बघतो आहे आणि बाकी काहीच सिलेक्टच नाही करत आहे. आम्हाला काय पसंत पडतं का आता? हां गाईज, शूज प्रेमी मुलगा आलेला आहे इथे शूज घ्यायला. इतके सारे शूज आहेत बघा, आणि खरंच सेल लागलेला आहे इथे सगळ्या शूजवर. सगळे शूज 500 रुपीजला आहेत फक्त. घेऊन टाक, 500 रुपयाला भेटत नाही. गाडी काढायला अशा तऱ्हेने काहीही न घेता गाईज आम्ही आलेलो आहोत. बसू, कारण आम्ही थोडंसं घेतलं, थोडेसे 2-3 पसंत केले. आम्ही 2-3 पसंत केले होते ड्रेस, आणि नंतर आम्ही लाईनमध्ये काउंटरच्या तिथं जाऊन बघितलं तर आमचा 52 का 53 वाला नंबर होता. इतकी गर्दी आहे, तर मला इथे 1-1.5 तास थांबल्यापेक्षा भाई कॅन्सल केलेलं बरं. सो आम्ही काहीच न घेता सरळ चुपचाप शहाण्या मुलांसारखं बाहेर आलेलो आहोत. तिथे 1.5 तास कोण उभा राहिले यार लाईनमध्ये, आणि इतकी गर्दी आहे ना, बाजार आहे अक्षरशः. सो विकेंडला झुडिओला यायचं, त्यात सेलच्या दिवशी यायचं प्लॅन वॉज नॉट गुड. मरणाची गर्दी आहे यार, असं इरिटेट झालं, लिटरली इरिटेट झालं. इथे आम्ही थोडंसं ब्रंच करायला आलो होतो. सो माझा उपवास होता, साबुदाण्याची खिचडी अँड पुलाव. काहीच माझी उपवास आहे. काहीच आम्ही ते हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये आलेलो आहोत. त्याचं नाव आहे काय आहे, गंगोत्री काहीतरी, गंगोत्री. ते आम्ही खूप वेळाला आलेलो आहोत. इथं डोसा फेमस आहे, पुलाव फेमस आहे. खिचडी मी फर्स्ट टाईम खाल्लेली आहे. खिचडी मी फर्स्ट टाईम खाते, पण इट्स गुड ॲव्हरेज टाईप. आणि दिनेश पुन्हा पुलाव खाते, पुलाव फेमस आहे इथला. सो आम्ही करतो एन्जॉय. टेस्ट करणार करायचा नसतो हे बाबा, एवढं कोण पाळतं भाई. तुम्ही हे पण अनुभव आहे का? नाही, आम्ही अर्धवट नाही, आम्ही पूर्ण नाही. तुम्ही नीट पाळत बी नाही. अँड फायनली आम्ही आलेलो आहोत इथे बेकरीमध्ये. तर अयंगर बेकरी ही आमचं फेवरेट बेकरी आहे. त्यामधलं मला कुकीज आवडतं, आणि दिनेशला जे अयंगरवाली ती मस्का खारी असते ती खूप आवडते. तर आम्ही युजली ते परचेस करायला येत असतो. आय एम द विनर गाईज. मी पहिला लावलेला आहे. नाही तू ठीक आहे थांब ह्यांना दाखव. आहे दिनेशचा कवर आणि हा आहे माझा कवर. सो मी पहिला घातलं होतं, ह्याने वेळ लावलेला, कॉम्पिटिशन लावलं होतं की कोण
लवकर कवर घालेल, कारण मला वाटतं काही कामं नाही आता, मग काही पण कॉम्पिटिशन करत राहतो. सो मी जिंकलेली आहे. सो मी जे म्हणेल ते आता एक गोष्ट दिनेश ऐकणार आहे. होय होय निघ निक काय निक असंच ठरलं होतं आपलं. होय. सो आपण भेटू लवकरच.